नमस्कार मित्रांनो, लिनक्स स्पेशल व्हिडिओ सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे। आजचा हा दुसरा व्हिडिओ आहे। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण उबंटू लिनक्सची ओळख करून घेतली आणि त्याचबरोबर ओरॅकल व्हर्च्युअल बॉक्सची सुद्धा ओळख करून घेतली। आता या दोन्ही टूल्स आपण एकत्र करून इन्स्टॉलेशन कसं करायचं ते शिकणार आहोत। आपल्याकडे मागच्या व्हिडिओमध्ये आपण इमेज डाउनलोड केलेली असेल आणि व्हर्च्युअल बॉक्स सुद्धा असेल। जर आपण हे व्हिडिओ मिस केले असतील तर या व्हिडिओचे लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, किंवा आपण जर माझ्या चॅनलची सबस्क्रिप्शन घेतली असेल तर तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये हे व्हिडिओ मिळाले असतील। आपण अजून सबस्क्रिप्शन घेतलं नसेल तर आजच घ्या, म्हणजे या सिरीजचे कुठलेही व्हिडिओ आपले मिस होणार नाही। चला तर मग सुरू करूया लिनक्सचं इन्स्टॉलेशन। सर्वात आधी व्हर्च्युअल बॉक्स सॉफ्टवेअर ओपन करा। मागच्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला एक नवीन व्हर्च्युअल मशीन तयार करायची आहे। उबंटू नाव देतो, आपण हवं ते देऊ शकता। त्याने ऑटोमॅटिकली माझं सिम टाईप आणि त्याचं वर्जन डिटेक्ट केलं। मला जर काही चेंजेस करायचे असेल तर इथून चेंज करू शकतो। माझे ॲक्च्युअली जे मला पाहिजे ते चालले, त्यामुळे मला गरज नाही। नेक्स्ट करतो। इथे माझ्या सिस्टीमची रॅम जी फिजिकल रॅम आहे ती 8 GB असल्यामुळे मी याला 2 GB सहज रॅम देऊ शकतो या व्हर्च्युअल मशीनसाठी। त्याचबरोबर इथे लिनक्ससाठी स्पेशली उबंटूसाठी 10 GB जागा लागते। मी तेवढी जागा या ठिकाणी देऊ शकतो। आपण आपल्या गरजेनुसार इथे कमी जास्त जागा करू शकतो। आपण नवीन हार्ड डिस्क क्रिएट करतो, क्रिएट करा। त्यानंतर आपल्याला हवा तो टाईप आपण निवडावा, नेक्स्ट करावं। त्यानंतर डायनॅमिक ऑप्शन ठेवणं माझं रिकमेंडेशन आहे, आपण फिक्स सुद्धा घेऊ शकतो। या ठिकाणी आपल्याला कुठे हार्ड डिस्क सेव्ह करायची ते आपण निवडू शकता। मी डी वरती घेतोय। त्याचबरोबर साईज कमी जास्त करायची असेल तर मी इथून करू शकतो। मला 10 GB ठेवायची, त्यामुळे मला इथे काही प्रॉब्लेम नाही आणि क्रिएट करतो। माझी इमेज क्रिएट झालेली आहे। यानंतर आपल्याला सेटिंगमध्ये यायचं आहे। सेटिंगमध्ये सिस्टीममध्ये यायचं आहे। प्रोसेसरमध्ये इथे एकच प्रोसेसर आहे माझा i7 असल्यामुळे मला सहज 2 प्रोसेसरचा सपोर्ट देऊ शकतो। आपण आपल्या सिस्टीमच्या गरजेनुसार आणि त्याच्या कॉन्फिगरेशननुसार ते ऑप्शन निवडावं। त्यानंतर दुसरा ऑप्शन मला इथे चेंज करायचं आहे, ते म्हणजे स्टोरेज बाबतीत। त्यामध्ये मला जी इमेज आपण लास्ट व्हिडिओमध्ये डाउनलोड केली होती तिथे त्याचा पाथ द्यायचा। माझ्या उबंटूची इमेज लोड करण्यासाठी मला फिजिकल ड्राईव्हमध्ये इन्सर्ट करता येते, पण माझ्या लॅपटॉपला फिजिकल ड्राईव्ह नसल्यामुळे मी ते व्हर्च्युअल माउंट करू शकतो। इथे ऑप्शन आहे चूज व्हर्च्युअल ऑप्टिकल डिस्क फाईल। इथून आपण ब्राउज करून निवडू शकतो, किंवा आपण याआधी जर कुठली निवडली असेल तर खाली इथे लिस्टमध्ये येतात। माझ्याकडे इथे उबंटू इथे लिस्टमध्ये आहे, त्यामुळे मी ती डायरेक्टली सिलेक्ट करतो। आता माझी उबंटू व्हर्च्युअल मशीन रेडी आहे, तिला स्टार्ट करतो। स्टार्टवर क्लिक केलं, माझी व्हर्च्युअल मशीन आता सुरू झालेली आहे। उबंटू ही एक लाईव्ह ऑपरेटिंग सिस्टम सुद्धा आहे। इथे आपण आपल्या पेनड्राईव्हवरती तिला लोड करून कुठेही वापरू शकता। तिला इन्स्टॉलेशन पूर्ण करण्याची गरज नाही। ज्यावेळेस लिनक्स रिलीज झालं होतं, म्हणजे 1991 आणि सुरुवातीच्या त्या काळात त्याला इन्स्टॉलेशन करायचं म्हटलं तर खूप जास्त स्किलची गरज होती। आजच्या तारखेत तेवढी स्किल लागत नाही। आज तुम्ही विंडोज 7 किंवा विंडोज 10 इन्स्टॉल करायला जेवढ्या स्किल लागतात त्यापेक्षा कमी स्किलमध्ये तुम्ही उबंटू इन्स्टॉल करू शकता आणि वापरू शकता। ही माझी इन्स्टॉलेशनची स्क्रीन आहे, मी त्यात फुल स्क्रीन करतोय। हा इन्स्टॉलर डायलॉग बॉक्स आहे। यामध्ये ज्या मी आपल्याला आधी सांगितल्या होत्या 55 भाषा, त्या 55 भाषेची यादी ही आपल्यासमोर आहे। आपल्या इथे दिसत असेल मराठीसुद्धा आपल्याला इथे उपलब्ध आहे, पण मी इन्स्टॉलेशन इंग्लिशमध्येच करतोय। इथे मला भाषा निवडल्यानंतर 2 ऑप्शन आहेत, ट्राय उबंटू आणि इन्स्टॉल उबंटू। मी आधी सांगितल्याप्रमाणे उबंटू ही लाईव्ह असल्यामुळे आपण हिला डायरेक्टली ट्राय करू शकतो आणि बिना इन्स्टॉलेशन करता याचा आपण उपयोग घेऊ शकतो। आता माझी उबंटू व्हर्च्युअल मशीन ही लाईव्ह मोडला बूट होत आहे, त्यामुळे थोडा वेळ लागेल। हा वेळ खूप जास्त नाही आहे, तो वेळ तुमच्या सिस्टीमच्या स्पीडवर डिपेंड आहे। उबंटूच्या या 17.4 व्हर्जनमध्ये लाईव्ह मोडसाठी त्यांनी लॉगिन आयडी आणि पासवर्डचा ऑप्शन दिलेला आहे। हा लॉगिन आयडी आहे उबंटू आणि पासवर्ड काहीच नाही। आता सिस्टीम माझी लॉगिन होते। हा लॉगिन झाल्यानंतरचा डिस्प्ले, हा कीबोर्ड शॉर्टकटचा मॅप तुमच्यासमोर इथे आलेला आहे, याला तुम्ही क्लोज करू शकता। इथे सुपर या शब्दाचा अर्थ आहे स्टार्ट बटन। इथे इन्स्टॉलेशन करण्यासाठी सुद्धा इथे ऑप्शन आहे, तुम्ही इथून इन्स्टॉलेशन करू शकता। या ठिकाणी आपल्याला जे आपल्या डेली यूजमध्ये लागणारे फायरफॉक्स किंवा वर्ड्स अल्टरनेटिंग रायटर आहे, एक्सेलचं अल्टरनेटिंग कॅल्क आहे आणि पॉवर पॉईंटचं अल्टरनेटिंग इम्प्रेस आहे। यामध्ये आपण काम करू शकता आणि असंख्य सॉफ्टवेअर या उबंटू सॉफ्टवेअर लायब्ररीमधून घेऊ शकता। काही सेटिंग्स जर आपल्याला करायचे असेल सेटिंग करण्यासाठी ते ऑप्शन आहे। आता आपण उबंटूचं इन्स्टॉलेशन कसं करायचं ते आपण पाहूया। उबंटू इन्स्टॉलवरती क्लिक करतोय। या ठिकाणी तुम्ही विंडोजच्या फाईलसुद्धा ॲक्सेस करू शकता। आपल्यासमोर इन्स्टॉलेशनची स्क्रीन आता सुरू झालेली आहे। तिला भाषा आपण जी हवी ती इथून परत निवडण्यासाठी ऑप्शन दिलेले आहे। मला इंग्लिशमध्ये करायचं आहे, नेक्स्ट। यानंतर तुम्हाला काही थर्ड पार्टी सॉफ्टवेअर पाहिजे असतील तर इथून तुम्ही घेऊ शकता। यामध्ये ही सिस्टीम इंटरनेटवरून काही फाईल डाउनलोड करते, त्यामुळे तुमच्या इन्स्टॉलेशनचे स्पीड, त्याची वेळ आणि तुमच्या इंटरनेटचा प्लॅन हा वापरला जातो। आपण हे नंतरही करू शकतो, कंटिन्यू करा। त्यानंतर इथे ऑप्शन आलेले आहेत इरेज डिस्क अँड इन्स्टॉल उबंटू। यामध्ये तुमचा सगळी
हार्ड डिस्क डिलीट केली जाते, तुमचे डॉक्युमेंट्स फोटो पूर्ण हार्ड डिस्क ब्लँक केले जाते. हे आपण जर पहिल्यांदा करत असाल तर असं हे करू नका. यामध्ये इन्क्रिप्ट करू शकता. हे जास्त सिक्युरिटीसाठी आहे. तुम्ही याला पासवर्ड वगैरे त्या गोष्टी देऊ शकता. त्यानंतर इथे समथिंग एल्स हे ऑप्शन निवडावं आणि कंटिन्यू करावं. इथे माझी 10 GB ची हार्ड डिस्क इथे मला दिसते. इथे न्यू पार्टिशन टेबल मी तयार करतो. हा मेसेज आहे, याला कंटिन्यू करा. सध्या इथे फ्री स्पेस म्हणून 10 GB जागा त्यांनी दाखवली आहे. या इथे प्लस आयकॉनवरती आपण क्लिक करायचं आणि आपल्याला हवी तेवढी जागा आपण द्यायची आहे. मी इथे जवळपास 6 GB डेटा जागा प्रायमरी पार्टिशनसाठी देतो आहे आणि हे पार्टिशन प्रायमरी असेल. याचं लोकेशन हे पार्टिशन टेबलच्या सुरुवातीला असेल. फाईल सिस्टीम जशी आपल्या विंडोजमध्ये NTFS आणि FAT32 आहे तशी ext4 ही आपण इथे ठेवावी आणि माउंट पॉईंट हा बॅकस्लॅश म्हणजे रूट आहे, त्याला ओके करावं. यानंतर आपल्याकडे 4 GB जागा रिकामी राहते, ती आपण स्वॅपसाठी वापरायची असते. स्वॅप व्हर्च्युअल रॅमचं काम करतं. ज्यावेळेस आपलं फिजिकल रॅम कमी पडते त्यावेळेस हे कामं येतं. इथून आपण स्वॅप एरिया हे एवढं ऑप्शन निवडावं, ओके करावं. आता माझा पार्टिशन टेबल हा तयार झालेला आहे आणि आता इन्स्टॉलेशनसाठी मी पुढे जाऊ शकतो. इन्स्टॉल नाऊवरती क्लिक करतो. त्यांनी एक मेसेज दिलं. यामध्ये तुम्हाला होणारे चेंजेस दाखवले जातात आणि आपण जर ते योग्य असतील तर त्याला कंटिन्यू करायचं, अदरवाईज गो बॅक करून त्यामध्ये चेंजेस करू शकता. यापुढचं ऑप्शन आहे आपला टाईम झोन. जसं कुठल्याही विंडोज ऑपरेटिंग सिस्टीममध्ये करतो त्याप्रमाणे आपण आपल्या पद्धतीने टाईम झोन बदलू शकतो. हे जगातले टाईम झोनचा मॅप आहे. इथे आपला भारत आहे, भारताचा टाईम झोन आपण निवडू. तो कोलकाता हा दाखवतो आहे. कंटिन्यू करायचं आहे. त्यानंतर तुमची भाषा आणि कीबोर्ड लेआउट आपल्याला निवडायचं आहे. आपल्या भारतामध्ये जे कीबोर्ड वापरले जातात ते इंग्लिश US या फॉर्मॅटमध्ये वापरलं जातं. जर आपल्याला त्या कीबोर्डचा लेआउट टेस्ट करत असेल तर इथे पेस्ट करा आणि आपण पाहू शकतो की W दाबल्याच्यानंतर W येत आहे का, P दाबल्याच्यानंतर Pच येत आहे का, K दाबल्याच्यानंतर Kच येत आहे का, किंवा दुसरे कुठल्याही कीबोर्ड आपण टेस्ट करू शकतो. असेल तर ओके, नाही तर मग आपल्या गरजेनुसार आपण कीबोर्ड लेआउट चेंज करून घ्यावा. कंटिन्यू करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचं नाव विचारलं जाईल. तो तुम्हाला तुमच्या कम्प्युटरचं नाव देतो आहे. मी माझ्या गरजेनुसार त्याचं कम्प्युटरचं नाव आणि युजर नेम देतो आहे. इथे त्याने युजर नेम स्वतः निवडलं आहे तुमच्या नावानुसार. त्यानंतर आपल्याला पासवर्ड द्यायचा आहे. इथे आपले 2 ऑप्शन आहेत. पहिलं ऑप्शन आहे लॉग इन ॲटोमॅटिकली आणि दुसरं आहे रिक्वायर्ड माय पासवर्ड ऑन लॉग इन. हे प्रत्येक वेळेस तुमचा पासवर्ड विचारणार. मी तेच ऑप्शन निवडून पुढे जातो, कंटिन्यू करतो. आता फाईल्स कॉपिंग होताना आपल्याला दिसत असतील. इथे आपल्याला काही त्याबद्दलची माहिती दिली जाते. आपण ती वाचून त्यामध्ये काही गोष्टी आपण एक्सप्लोअर करू शकता. साधारणतः विंडोजच्या इन्स्टॉलेशनला पाऊण तास लागतो आणि उबंटूच्या इन्स्टॉलेशनला अवघ्या 15 ते 20 मिनिटात इन्स्टॉलेशन रेडी होते आणि पुढच्या 15-20 मिनिटांनंतर आपण सिस्टीम वापरण्यासाठी घेऊ शकतो. इथे इन्स्टॉलेशन फिनिश मेसेज येतोय. यानंतर आपल्याला रिस्टार्ट सिस्टीम करायची आहे. सिस्टीम रिस्टार्ट झाल्यानंतर आपल्या वापरासाठी उबंटू रेडी आहे. आत्तापुरतं एवढंच. या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया आपण उबंटूमध्ये आपल्या रेग्युलरची कामं कशी करावे. या व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.